माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दर गुरुवारी आपल्याला न विसरता न चुकता तुळशीला कोणत्या 2 वस्तू ह्या अर्पण करायच्या आहेत। आता बघा, बरेच जण देवपूजा करतात, खूप भक्तिभावाने देवपूजा करत असतात, अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने देवपूजा केली जाते, तरी देखील आपल्या घरामध्ये आपल्या मनासारखं घडत नाही। आणि मग आपण म्हणतो की आम्ही देवपूजा तर व्यवस्थित करतो, सगळ्या देवांचं खूप व्यवस्थित करतोय, पण तरीही आमच्या मनासारखं काहीच का घडत नाही आहे। जसं की धन येण्याचे मार्ग जे आहेत ते बंद होतात, अचानक काहीतरी मोठं आर्थिक संकट येतं, किंवा मग आम्ही नोकरी करतोय, व्यवसाय चालू आहे, आम्ही खूप श्रम घेतोय त्या व्यवसायासाठी, नोकरीसाठी, पण आमची त्यामध्ये काहीच प्रगती होत नाही आहे, किंवा आर्थिक लाभ कुठल्याच प्रकारचा होत नाही आहे। त्याचबरोबर कुठल्याच क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, जसं की मुलांची अभ्यासामध्ये होत नाही आहे, मुलांना नोकरी लागत नाही आहे, किंवा स्वतःविषयीचं असेल, प्रॉपर्टीचे वाद असतील, प्रॉपर्टीचे प्रश्न असतील, किंवा आणखी कुठलाही प्रश्न असू देत, जसं की अडकलेले पैसे आहेत ते मिळत नाही आहेत, आपण उसने दिलेले आहेत पण ते आपल्याला रिटर्न मिळत नाही आहेत, असे खूप सारे प्रॉब्लेम अडचणी निर्माण होतात। तर त्या कशामुळे होतात, तर आपण तुळशीची पूजा किंवा तुळशीची सेवा करायची विसरून जातो। बघा, काही जणांना माहीत नसेल की तुळस ही इतकी महत्त्वाची आहे की जर आपण तुळशीची पूजा किंवा सेवा जर करत नसू तर घरामध्ये खूप सारे विचित्र प्रकारच्या समस्या, अडचणी या जाणवतात आणि तयार होतात। कारण का, तर तुळस ही लक्ष्मीचं रूप आहे, तुळस म्हणजेच लक्ष्मीचं रूप आहे, आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे। त्यामुळे ज्या घरामध्ये तुळशीची पूजन केले जाते, तुळशीची सेवा जास्तीत जास्त ज्या घरामध्ये केली जाते, तिथे भगवान विष्णू जे आहेत ते प्रसन्न होतात, कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे। जितकी तुम्ही तुळशीची सेवा जास्तीत जास्त कराल तितके भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये वास करतात। आणि भगवान विष्णू जिथे वास करतात तिथेच माता लक्ष्मी टिकून राहते, हेही त्याचं एक दुसरं कारण आहे। जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तुळशीची सेवा करायला लागाल, तुळशीची पूजा मनोभावे कराल, तेव्हा कुठल्याच प्रकारचं आर्थिक संकट तुमच्यावर कधीच येणार नाही, उलट तुमच्या धनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाईल। इतका चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडेल। कुठल्याही प्रकारचं संकट असू द्यात, ते निघून जाईल इतकी ताकद या तुळशीमध्ये असते। त्यामुळे आपल्याला जमत असेल तर तुम्ही नित्य तुळशीचं पूजन करत चला, पण वेळेअभावी किंवा मग दुसऱ्या कारणांमुळे तुम्हाला जर रोज पूजा करणं शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी तुळशीचे मनोभावे पूजन करा। आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी तुम्हाला यासाठी वेळ काढायचा आहे, कारण याचे जे बदल आहेत किंवा याची जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला खूप लवकर अनुभवायला मिळेल, आणि तुम्ही विचारही केला नाही इतके छान बदल तुमच्या आयुष्यामध्ये, खूप सकारात्मक बदल घडतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीमध्ये कुठल्याच प्रकारचा कचरा वगैरे होऊ द्यायचा नाही। काही तुळशीची सुकलेली पानं वगैरे असतील, काड्या असतील, तर त्या तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे, आणि तुळशीला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे। जिथे तुम्ही तुळस ठेवत आहात ती जागा नेहमी स्वच्छ असायला पाहिजे, तिची तुम्ही निगा राखत चला, कारण जितकी स्वच्छता तुम्ही तुळशीच्या भोवताली तुळशीमध्ये ठेवाल तितकी प्रसन्नता तुमच्या घरामध्ये पसरते, आणि याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये ती अखंड वास करते। आणि जर तुळशीमध्ये एखादं दुसरं झाड उगवत असेल तर ते झाड जे आहे ते काढून टाका। बरेच जण म्हणतात की पिंपळाचं झाड उगवलेलं आहे तुळशीमध्ये, मग ते शुभ आहे का? जरी ते शुभ असलं तरी पण आपल्याला ते काढून टाकायचं आहे, कारण तुळशीलाही नेहमी एकटीलाच ठेवायचे आहे, कोणतंच झाड तुळशीमध्ये वाढलं नाही पाहिजे, अशी तुम्हाला केअर घ्यायची आहे, आणि खूप चांगल्या प्रकारची स्वच्छता ही तुळशीची ठेवायची आहे। त्याचबरोबर तुळशीची जर पानं पिवळी झालेली असतील तर ती पिवळी पानं देखील तुम्ही काढून टाकायची आहे, आणि तुळशीची जी वाळलेली पानं आहेत
किंवा काड्या आहेत त्या तुम्ही डस्टबिनमध्ये फेकून देऊ नका. तर त्या तुम्ही मातीमध्ये वगैरे पुरू शकता, पण ते तुम्ही फेकून देऊ नका. त्याचबरोबर रोज जमत असेल तर रोज तुळशीला पाणी हे घालत चला. आणि रोज जमत नसेल तर गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला तुळशीला अशा प्रकारे पाणी घालायचं आहे. त्याचबरोबर हळद कुंकू वाहून तुम्हाला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं पूजन करत आहात तेव्हा गुरुवारी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मी तुम्हाला सांगते. या मंत्राने कितीतरी समस्या तुमच्या आयुष्यातल्या कमी होतात. तुमचं आयुष्य जे आहे ते सुख समृद्धीने भरून जाईल. इतका हा खूप चांगला इफेक्टिव्ह पॉवरफुल असा मंत्र आहे, पण खूप सोपा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. रोज तुम्हाला म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही तुळशीपाशी पूजन करत आहात, धूपदीप ओवाळत आहात, तेव्हा तुम्ही म्हणू शकता, पण तुम्हाला अवश्य हा म्हणायचा आहे. 108 वेळा जप करू शकत असाल तर तिथे बसून तो 108 वेळा करा जप, किंवा मग 5 मिनिटं तुम्ही तिथे उभं राहून हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे. खूप चांगला आणि इफेक्टिव्ह हा मंत्र आहे. भगवान विष्णूंचा हा मंत्र आहे. आणि जर तुम्ही या मंत्राचं पठण तुळशीसमोर केलं तर ते तुम्हाला खूप जास्त फलदायी ठरेल. गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. कुठलंही काम असू द्यात, इंटरव्ह्यू असू द्यात, आणि तो जर गुरुवारी असेल तर अवश्य पिवळे वस्त्र परिधान करून जा, किंवा एखादा पिवळा रुमाल तरी जवळ अवश्य ठेवा. बघा, यामुळे तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला निश्चित असं यश मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी बाहेर पडताना हळद किंवा मग पिवळे जे चंदन असते, ओले चंदन, ते तुम्हाला तुमच्या डोक्यावरती म्हणजे कपाळावरती चंदनाचा टिळा किंवा मग हळदीचा टिळा लावून बाहेर पडायचे. असं केल्याने देखील आपलं जे काम आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होतं आणि कुठल्याच प्रकारची अडचण आपल्या कामामध्ये येत नाही. त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुळस जे असते त्या तुळशीवरती स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाने हे स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आधीच्या गुरुवारी जे काढलेलं स्वस्तिक आहे ते पुसलं तरी चालेल आणि त्याच्यावरती तुम्ही दुसरं स्वस्तिक काढू शकता. असं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज आपण सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा हा लावलाच पाहिजे. पण जर वेळ नसेल तुम्हाला तर रोज संध्याकाळी तरी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही अवश्य लावत चला. असं केल्याने देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडतात. तुम्हाला हे जरी खोटं वाटत असेल आत्ता तरी तुम्ही फक्त करून बघा आणि त्याचे रिझल्ट तुम्ही बघा. कितीतरी समस्या तुमच्या कमी होतात, तुमच्या धनामध्ये वृद्धी होते आणि तुमची जी कोणती मनोकामना आहे ती पूर्ण होण्यास मदत होते. इतका हा छान असा उपाय आहे. आणि जरी तुम्हाला रोज असा दिवा तुळशीसमोर लावायला जमत नसेल तर आवर्जून वेळात वेळ काढून गुरुवारच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे. रोज तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल, पण गुरुवारी तरी तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचाच आहे. याने कुठलीच निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही. उलट तुमचं घर हे पॉझिटिव्हिटीने, सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. इतका हा उपाय खूप चांगला आहे. सर्वांनी असा जो दिवा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा तो लावायला सुरुवात करा. जर तुम्ही अजून लावत नसाल तर प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तरी असा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रत्येकाने तुळशीसमोर लावावा. त्याचबरोबर तुमच्या अंगणामध्ये जर जागा असेल तर तुळशीच्या उजव्या बाजूस केळीचं झाड अवश्य लावा. असं केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्यावरती असतो. त्यामुळे जर जागा असेल तर नक्की असं केळीचं झाड तुम्ही अंगणामध्ये लावू शकता. आता बघूयात की दर गुरुवारी आपल्याला कोणत्या 2 वस्तू या आवर्जून तुळशीला अर्पण करायच्याच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला गुरुवारच्या दिवशी चिमूटभर हळद तुळशीला अर्पण करायची आहे. असं केल्याने तुमचा जो गुरुग्रह आहे तो अतिशय मजबूत होतो आणि तुमच्या आयुष्यामधले जे आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला कधीच जाणवणार नाहीत, किंवा ज्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये
आलेल्या असतील, जसं की प्रॉपर्टीचे वाद आहेत किंवा आर्थिक लाभ होत नाहीत, त्या सगळ्या समस्या कमी होऊन तुम्हाला हळूहळू आर्थिक लाभ व्हायला सुरुवात होईल. कारण गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीने तुळशीला हळद अर्पण केली तर भगवान विष्णू आपल्यावरती खूप जास्त प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं कर्ज म्हणा किंवा कुठल्याच प्रकारची आर्थिक हानी होत नाही. आता चिमूटभर हळद अर्पण केल्यानंतर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कच्चे दूध. आपल्याला अशा प्रकारे चांदीच्या वाटीतून हे कच्चे दूध जे आहे ते तुळशीला अर्पण करायचे आहे. आता बघा, तुमच्याकडे जर चांदीची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलच्या वाटीतनं देखील हे जे दूध आहे ते अर्पण करू शकता. पण जर तुम्ही चांदीच्या वाटीतून हे जे दूध आहे ते तुळशीला अर्पण केले तर तुमच्या आयुष्यातले कुठलाही प्रॉब्लेम असू दे, आर्थिक असू देत किंवा मग शैक्षणिक प्रगती असू देत किंवा मग अजून कुठलाही असू दे, आजारपण असू देत किंवा मग पती पत्नीचं भांडण होत आहे, आई वडिलांमध्ये भांडणं होत आहेत, घरामध्ये कटकटी भांडणं सारखी सुरू आहेत, अशा कुठल्याही प्रॉब्लेमसाठी हा उपाय अतिशय चांगला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने चांदीच्या छोट्याशा वाटीतून असं कच्चं दूध जर तुळशीला अर्पण कराल तर तुमच्या आयुष्यातले हे सगळे प्रॉब्लेम हळूहळू निघून जातील. आणि जर हे तुम्ही उपाय किंवा या ज्या 2 वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही कंटिन्युअस सलग 7 गुरुवार जर तुम्ही ह्या कराल तर खूप चांगले चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडताना तुम्हाला दिसतील. इतके हे उपाय खूप असे इफेक्टिव्ह आहेत. त्यामुळे दर गुरुवारी या 2 वस्तू आपल्याला न विसरता अर्पण करायच्या आहेत. आता जे तुम्ही कच्चं दूध वापरणार आहात ते जर गाईचं दूध असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर तुम्ही कोणतंही दूध वाहू शकता, फक्त ते कच्चं असावं. कच्चे दूध म्हणजे न तापवता घेतलेले दूध. आता ह्या ज्या 2 वस्तू आहेत त्या तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधीही या तुळशीला अर्पण करू शकता. म्हणजे दुपारी, सकाळी, संध्याकाळी किंवा रात्रीही तुम्ही या अर्पण करू शकता. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुळशीला एखादे पिवळे फूल किंवा मग लाल फूल अवश्य तुम्ही वाहत चला. त्याचबरोबर थोडासा खडीसाखरेचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य तुळशीला अवश्य दाखवायचा आहे. तर तुळशीचे हे साधे सोपे गुरुवारचे उपाय अवश्य सर्वांनी करायला सुरुवात करा आणि स्वतःच तुम्ही फरक अनुभवाल. खूप चांगले बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील आणि तुमचं आयुष्य आत्ता तुम्ही कसं जगत होता आणि त्यानंतर कसं जगताय याच्यातला फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. इतके हे छान उपाय आहेत. तर हे उपाय स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. पती पत्नीने मिळून केले तरीही चालतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे हे छोटेसे उपाय त्यांनाही कळतील आणि हा आपला व्हिडिओ जो आहे तो यूजफुल बनेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.